एक्झाम्पल आहे फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द गिवन नंबर लाईन. आता बाळांनो तुम्हाला एक काय दिली आहे, नंबर लाईन दिली आहे बरोबर, आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला खाली नंबर लाईन दिली आहे बाळांनो. आता आपल्याला डिस्टन्स फाइंड करायला सांगितलं. पहिले डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स ऑफ बी ई. बी आपण वाचन करायचं, पण कसं लिहायचं, बी कॉमा ई, बरोबर की नाही. मग आता बी चा कोऑर्डिनेट कोणता, 2. ई चा कोऑर्डिनेट कोणता, 5. मग अगोदर आपण कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे. काय लिहिणार, कोऑर्डिनेट ऑफ बी इज इक्वल टू किती आहे रे, 2. आता कोऑर्डिनेट ऑफ बी इज 2 लिहिलं तरी काय हरकत नाही, पण आपण काय करू, इज इक्वल टू लिहू. त्यानंतर काय येईल सेकंड, कोऑर्डिनेट ऑफ ई इज इक्वल टू 5. आता कोऑर्डिनेट ई इज इक्वल टू 5 झाल्यानंतर आपण डिस्टन्स फाइंड करतो. डिस्टन्स म्हणजे काय असतं, डिफरन्स. डिस्टन्स डिफरन्स आणि ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर काय करतो, आपण सबट्रॅक्ट करतो, मायनस करतो, बरोबर की नाही. मग अगोदर आपण ठरवायचा की कुठला कोऑर्डिनेट हा ग्रेटर आहे आणि कुठला स्मॉलर आहे. मग इथं तुम्ही हेन्स म्हणा किंवा सिन्स म्हणा किंवा अजून काय म्हणायचं ते म्हणा, पण आपण काय करणार, देअरफॉर 5 इज ग्रेटर दॅन 2. 5 इज ग्रेटर दॅन 2. मग 5 ग्रेटर आहे का 2, 5. पण लिहिताना तरी पण फायनली काय लिहिणार, डिस्टन्स ऑफ बी कॉमा ई इज इक्वल टू 5 मायनस 2. त्यानंतर डिस्टन्स ऑफ बी कॉमा ई म्हणजे बी इज इक्वल टू, दोघांची सबट्रॅक्शन करा, किती येईल रे बाळांनो, 3. किती येईल रे बाळांनो, 3. त्यानंतर आता आपल्याला डिस्टन्स ऑफ जे ए फाइंड करायचा आहे. डिस्टन्स ऑफ जे ए. मग डिस्टन्स ऑफ जे फाइंड करत असताना जे चा कोऑर्डिनेट कुठला आहे, -2. ए चा कोऑर्डिनेट कुठला आहे, 1. पुन्हा लिहिणार, काय लिहिणार, कोऑर्डिनेट ऑफ जे इज इक्वल टू -2. आणि सेकंड काय राहतो, कोऑर्डिनेट ऑफ ए इज इक्वल टू 1. पुन्हा काय करणार, आपण कंपॅरिझन करणार दोन नंबरची, स्मॉलर अँड ग्रेटर. मग -1 इज ग्रेटर दॅन -2. पुन्हा काय करणार आहे, डिस्टन्स ऑफ जे कॉमा ए इज इक्वल टू 1. ही मायनसची साइन फॉर्म्युल्यानुसार आणि 2 पण कशी आहे तर मायनस, म्हणून हा 1 मायनस इंटू मायनस प्लस. डिस्टन्स ऑफ जे ए किती आला, 3 आला. किती आला, 3. त्यानंतर आपल्याला डिस्टन्स ऑफ काय फाइंड करायचा आहे, डिस्टन्स ऑफ पी सी, P, C. मग P चे कोऑर्डिनेट कोणते रे, P चे कोऑर्डिनेट कुठले येतं, -4. काय लिहिणार, कोऑर्डिनेट ऑफ P इज इक्वल टू -4. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ C इक्वल टू 3. मग पुन्हा काय करणार, स्मॉलर अँड ग्रेटर कंपॅरिझन. मग 3 इज ग्रेटर दॅन -4. पुन्हा मग काय फाइंड करणार, डिस्टन्स ऑफ P, C इज इक्वल टू 3 मायनस ची साइन फॉर्म्युल्यानुसार इन ब्रॅकेट -4. मग हे 3 ॲज इट इज, हे मायनस आणि हे इन ब्रॅकेट मध्ये मायनस, मल्टिप्लिकेशन. कुठं ब्रॅकेटच्या अगोदर कुठली साइन दिसत नसते, म्हणजे कुठली साइन असते, मल्टिप्लिकेशन. मायनस इंटू मायनस प्लस, किती 4. आणि डिस्टन्स ऑफ P, C इज इक्वल टू 7. समजलं का सगळ्यांना, अजून एक घेऊयात, डिस्टन्स ऑफ PJ. डिस्टन्स ऑफ P, J. मग काय रे बाळांनो, कोऑर्डिनेट ऑफ कोणाचे, कोऑर्डिनेट ऑफ P इज इक्वल टू किती आहे, -4. -4 आणि नंतर
कोऑर्डिनेट ऑफ कोण रे -2. कोऑर्डिनेट ऑफ j इज इक्वल टू -2. ओके. त्यानंतर मग काय करणार स्मॉलर आणि ग्रेटर कंपॅरिझन. मग कोण आहे स्मॉलर आणि कोण आहे ग्रेटर तर निगेटिव्ह नंबर मध्ये जेवढा नंबर ग्रेटर तेवढी त्याची व्हॅल्यू कशी आहे आणि पॉझिटिव्ह मध्ये जेवढा नंबर मोठा जेवढा त्याची व्हॅल्यू कशी आहे मोठी आहे जास्त आहे. म्हणून इथं काय करणार -2 इज ग्रेटर दॅन -4. डिस्टन्स ऑफ pj इज इक्वल टू काय येणार बाळांनो -2 मायनस इन ब्रॅकेट -4. हे -2 ऍज इट इज फर्स्ट नंबर. त्यानंतर हे मायनस इंटू मायनस काय होईल प्लस. किती आले 4. -2 प्लस 4 मायनस प्लस किती साइन दिसला का 2. सेम साइन असेल तर ऍडिशन डिफरंट साइन असेल तर सबट्रॅक्शन. मग इथे सेम साइन आहे का डिफरंट ऍडिशन करणार की सबट्रॅक्शन देणाऱ्या नंबरला ग्रेटर नंबर साइन. 4 - 2 2. मग हे 2 प्लस असतील का मायनस